ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूया. विधानसभा निवडणुकांमुळे वर्षभरात मद्य विक्रीमध्ये जोरदार वाढ झालेली आहे. 8 महिन्यात कोकण विभागात मद्य विक्रीतून 2301 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय. फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे. कंपनी आपला थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करते. आता त्याच्या जागी कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणार आहे. कल्याणमध्ये वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी वाहतुकीचे नियम बनवले आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पण दंडाची रक्कम वाढूनही कोणताही धाक वाहन चालकांना राहिलेला नाहीये. अशा वाहन चालकांचा परवाना रद्द होऊ शकतो आणि दंडाची रक्कम वाढतच गेल्यास पोलीस वाहन जप्तही करू शकतात. मुंबई पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी कडक पावलं उचललेली आहेत. प्रवास श्रेणीनुसार त्यांच्यावर दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे. पश्चिमेकडून येणारे थंड वारे अरबी समुद्रावरून उत्तर कोकणात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आठवड्याअखेरीस शनिवारी रविवारी उत्तर कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. पूर्वी जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकापेक्षा काही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या सरकारच्या काळात जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील तब्बल 7 लाख पात्र शेतकरी गेल्या 8 वर्षांपासून कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे पुन्हा आलेल्या फडणवीस यांनी आत्ता तरी न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते. महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा नगर परिषद हद्दीमध्ये असलेल्या गावांच्या समस्या निवारण करण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून त्यामध्ये 7 सदस्यांचा समावेश आहे. ठाणे शहरातून फिरताना सार्वजनिक स्वच्छतागृहात अस्वच्छता दिसली तर दरवाजा बाहेरील QR कोड स्कॅन करून तेथील भीषण दुरवस्थेचे केवळ फोटो महापालिकेनं विकसित केलेल्या ॲपवर अपलोड करू शकतो. तर स्वच्छतागृहाची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराला त्याचा जाबही विचारता येणार आहे. कोविडनंतर विविध कारणांमुळे रखडलेल्या पाम बीच मार्गावरील नेरूळ येथील गोल्फ कोर्सला आता CRZ प्राधिकरणानं 2029 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सिडकोसह विकास मेस्त्री कन्स्ट्रक्शनला दिलासा मिळालाय. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. एका 11 वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना येवला शहरातील बदापूर इथे या रोडवर घडलेली आहे. ही मुलगी खेळत असताना 5 ते 7 भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करून अक्षरशः तिचे लचके तोडले. तिचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरून जाणारे लोक तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार असा सवाल स्थानिक विचारत आहेत.